जय महाराष्ट्र मित्रांनो, आदित्य बिर्ला या कंपनीकडनं जॉब अपडेट आलाय. तुम्ही ते वाचू शकतात. 1000 वॅकन्सीसाठी ते भरती होते आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. डिटेलमध्ये माहिती सांगतोय कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया होणार आहे, त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, फ्रेशर्स आहात, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. पॅन इंडिया लोकेशन आहे, म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे पण शहर आहे, जिल्हे आहेत, त्या सगळ्या ठिकाणी हे जॉब उपलब्ध आहे. पेमेंट किती असणार आहे? 2.5 लाख प्लस इन्सेंटिव्ह आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. जे जॉबसाठी प्रयत्न करताय नक्की अप्लाय करू शकताय. कशा प्रकारे अप्लाय करायचं सगळी प्रोसेस समजून सांगतोय. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. गव्हर्नमेंट जॉब अपडेट, कोर्सेस, बिझनेस आयडिया, भरपूर साऱ्या वॅकन्सीज तुमच्यासाठी आणतोय. नक्की त्याचा फायदा घ्या. तर मित्रांनो, अनस्टॉप या प्लॅटफॉर्मवर ही अपॉर्च्युनिटी आहे. इथे बघा भरपूर साऱ्या गोष्टी आहे. तुम्हाला शिकायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, इंटर्नशिप करायचं आहे, जॉब पाहिजे आहे, तर या वेबसाईटवर भरपूर साऱ्या अशा अपॉर्च्युनिटी असतात. तिथे आपण अप्लाय करू शकतो. तर यांच्याकडेच आदित्य बिर्ला कंपनीतर्फे अपडेट आलाय. इथे आपण अप्लाय करू शकतोय. 2.5 लाखांचं पॅकेज आहे प्लस इन्सेंटिव्ह आहे. आदित्य बिर्ला ही जी कंपनी आहे, यांचे भरपूर सारे प्रोडक्ट्स आहे, तर त्या रिलेटेड ही वॅकन्सीज आहे. टोटल 3000 वॅकन्सीज आहे, पण सध्या 1000 वॅकन्सीज म्हणजे 1000 जागा भरल्या जाणार आहे. मग नेमका कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आहे, तर इथे बघा 2 पोस्टसाठी आहे, म्हणजे 500 प्लस 500 अशा 1000 वॅकन्सी आहे. पहिली जी पोस्ट आहे ती आदित्य बिर्ला कॅपिटल, ही कशासाठी आहे? सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी आहे. ही पण पॅन इंडिया आहे आणि ही पण पॅन इंडिया, ही फ्रंट लेवल सेल्ससाठी आहे. ओके, आता दोन्ही तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगतो. तर पहिली जी वॅकन्सी आहे ती सेल्स एक्झिक्युटिव्हची असणार आहे, पॅन इंडिया आहे. मग आता रिक्रुटमेंट प्रोसेस काय आहे, तर सगळ्यात आधी टेस्ट होणार आहे. मग त्यासाठी इथे बघा अप्लाय दिला, इथे आपण अप्लाय करायचं आहे. अप्लाय कधीपर्यंत करू शकतोय, तर 14 जुलै 2023. शेवटचे 3 ते 4 दिवस बाकी. इथे बघा 3 दिवस बाकी आहे. त्याआधी आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आपला बायोडाटा इथे सबमिट करायचा आहे, रेझ्युमे सबमिट करायचा आहे PDF फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर आपला इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपण यांच्यासोबत जॉब करू शकतोय. ओके, आता नेमका काम काय असणार आहे, तर ही 500 वॅकन्सीसाठी जी भरती होते त्यामध्ये यांचे वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आहेत, यांचे जे क्लायंट्स आहेत त्यांच्यासोबत रिलेशन बिल्ड करायचे, त्याच्यानंतर सेल्स बिल्ड करायचं, अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी, नवीन नवीन आयडिया सेल्स वाढवण्यासाठी हे तुमचं काम असणार आहे. परफॉर्मन्स ट्रॅक करायचा, त्याचा रेकॉर्ड ठेवायचं, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे या पहिल्या पोस्टसाठी. ओके, एक्झिक्युटिव्हचं काम आहे. मग यासाठी तुम्ही फायनल इयरचे स्टुडंट आहात, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहात, कुठल्याही शाखेतनं तुम्ही आहात, तुम्ही सगळे अप्लाय करू शकणार आहात. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की इकडे कम्युनिकेशन स्किल पाहिजे आहे, कारण की सेल्स रिलेटेड जॉब आहे, त्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. बाकी दुसरं कुठलेही अवघड स्किल नाही आहे, ना पायथॉन आहे, ना डिजिटल मार्केटिंग यांना काही आहे. फक्त तुमच्याकडे सेल्सचं नॉलेज आहे. जर डिजिटल मार्केटिंगचं असेल तर इथे तुम्हाला हेल्पच होणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक्झिक्युशन स्किल पाहिजे. या 4 गोष्टी तुमच्याकडे आहेत तर तुम्ही अप्लाय करू शकणार. 6 दिवसाचं काम असणार आहे, 2 दिवस सुट्टी असणार आहे, अल्टरनेटिव्ह सॅटर्डे इथे ऑफ असतो. ओके, अप्लाय कसं करायचं ते पण सांगणार आहे. याचे बेनिफिट काय आहे, तर पॅन इंडिया लोकेशन आहे, भारतातून तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकताय. एक्सपिरियन्स नसेल तरी अप्लाय करू शकताय. सॅलरी 2.5 लाखांपर्यंत जाते. वर्क डिटेल्स 6 दिवसांचं आहे. ऑन फील्ड किंवा फुल टाईम जॉब असणार आहे. तुम्ही वर्क फ्रॉम होम पण करू शकताय, यांचे जे ऑफिसेस आहेत तिथूनही करू शकताय, किंवा तुम्हाला फील्ड वर्क दिले जाईल तिथूनही तुम्ही करू शकताय. ओके, बाकी इन्सेंटिव्ह हे तुम्हाला मिळणार आहे. कशा प्रकारे अप्लाय करायचं ते पण सांगतोय. दुसरी जी 5 जागांसाठी वॅकन्सी आहे ती पण सेमच आहे, पण ती फ्रंट लेवल सेल्ससाठी आहे. आता यामध्ये काम काय करावं लागतं, प्रोसेस सगळी सेम आहे. इथे 12 ते 14 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजे इथे पण 3च दिवस बाकी आहे. PDF फॉर्मॅटमध्ये सबमिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल, इंटरव्ह्यू झाल्यानंतर जॉब मिळेल. यांचं जे सन इन्शुरन्स आहे त्या रिलेटेड हे असणार आहे, म्हणजे वेगवेगळे जे इन्शुरन्स आहे मग त्या रिलेटेड लोकांना माहिती द्यायची, सेल्स जनरेट करायचा, एवढंच काम असते. थोडक्यात इन्शुरन्स ॲडवायझर टाईपच इथे काम आहे. चांगली वॅकन्सी आहे. ज्यांच्याकडे स्किल्स नाही आहे, काही भारी भारी तुम्ही शिकलेले नाही आहात, जसं की पायथॉन झालं, AI झालं, हे जर नॉलेज तुमच्याकडे नाही आहे तर तुमच्यासाठी अशा प्रकारच्या वॅकन्सीज असतात. ओके, मग यासाठी काय, फायनल इयर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट तुम्ही आहात, एनी डिसिप्लिन आहात, ग्रॅज्युएशन जरी पूर्ण झालं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे पाहिजे. ओके, 6 दिवस इथे काम असते रे. बाकी बेनिफिट पण सगळे सेम आहे. या प्लॅटफॉर्मवर भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे, नक्की अप्लाय करू शकणार आहात. आता अप्लाय कसं करायचं, तर वरती जायचं आहे तुम्हाला आणि ते बघा दिलं आहे अप्लाय नाऊ, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेस सोबत इथे लॉग इन करून घ्यायचं आहे, किंवा इथे कंटिन्यू ॲज अ गेस्ट करून तुम्ही इथे लॉग इन करू शकता. मग ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, नेम,
लास्ट नेम, त्यानंतर तुमचे जेंडर काय आहे, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन नेम जर असेल ते टाकून घ्यायचं आहे. ही सगळी माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपल्याला आपली सगळी माहिती भरावं लागते. मग आपण कोण आहोत ते टाकून घ्यायचं. आपलं नाव, आडनाव, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, कॉलेजचं नाव, कंट्री कोणती आहे, त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही मेल आहात, फिमेल आहात टाकून घ्यायचं आहे. कॉलेज स्टुडंट आहात, प्रोफेशनल आहात, फ्रेशर्स आहात, जे आहात ते इथे टाकून घ्यायचं आहे. इथे PDF मध्ये तुमचा बायोडाटा म्हणजे रेझ्युमे अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं काही प्रोजेक्ट असेल तर त्याची लिंक टाकू शकताय. नसेल तर इथे नाही टाकलं तरी चालतंय, पण इथे बघा स्टार दिलंय म्हणजे तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे स्किल्स आहे ते टाकून घ्यायचे. म्हणजे जे पण तुमच्याकडे स्किल्स असेल, तुम्हाला टायपिंग येते आहे, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज आहे, सोशल मीडियाचं नॉलेज आहे, ते तुम्हाला इथे स्किल्समध्ये टाकून घ्यायचं आहे. जसं की कम्युनिकेशन स्किल झालं. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स असेल तर टाकायचं आहे, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं आहे. एज्युकेशन यावर क्लिक करून तुमचं काय एज्युकेशन झालं आहे, मग 12वी झालं आहे, अंडर ग्रॅज्युएट आहात, ग्रॅज्युएट आहात ते टाकून घ्यायचं. मग BA झालं आहे, BCom झालं आहे, BSc झालं आहे, जे पण झालं असेल ते टाकू शकताय. त्यानंतर सोशल मीडिया लिंक, जसं की तुमची इंस्टाग्रामची लिंक टाकू शकताय. त्यानंतर तुमचे जे पण सोशल मीडिया अकाउंट आहे ते टाकू शकताय. हे याच्यासाठी विचारलं जातं कारण की सेल्स रिलेटेड जॉब आहे. जेवढे तुमचे कनेक्शन जे असतात त्यावरून तुमचं कम्युनिकेशन किती चांगलं आहे हे कंपनीला कळतं आणि त्या बेसिसवर यांना सिलेक्शन करायला हेल्प होते. त्यामुळे जर तुम्ही टाकणार आहात तर तुमची चांगली प्रोफाईल आधी करून घ्या, सगळे चेंजेस करून घ्या आणि मगच इथे लिंक टाका, कारण की ते चेक केलं जातं. तर अशाच नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीजसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, जागा चांगली आहे, अनेकांना जॉबची गरज आहे पण स्किल्स नाही आहे, तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी आहे. ज्यांच्याकडे स्किल्स आहेत त्यांच्यासाठी भारी भारी ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा आणतोय, हाय स्किल जॉबसुद्धा आणतो. जसं की विप्रो कंपनी झालं, फेडरल बँकेत झालं, तर इथे तुम्ही अप्लाय करा. स्किल्स नाही आहे, बेसिक नॉलेज आहे, तर इथे तुम्ही अप्लाय करा. अशाच ऑपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.